ते सगळ्या फॅसिलिटी एकाच बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे आमची धावपळ झाली नाही. हाय, माझं नाव जया किशन काळे. माझी प्रेग्नन्सी जर्नी पुण्यामधून स्टार्ट झाली होती. माझी सगळी ट्रीटमेंट पुण्यात झाली. परंतु मी माहेरी आल्यानंतर मला प्रेग्नन्सीसाठी नगरमध्ये बेस्ट हॉस्पिटलचं मी सर्च करत होते. जसं की पुण्यामध्ये Cloud9, मदर स्टोरी वगैरे खूप सारे मोठे-मोठे हॉस्पिटल आहेत. तर मला Instagram थ्रू मातृतोम हॉस्पिटलची ॲड भेटली. तर मी प्रत्यक्ष जाऊन त्या हॉस्पिटलला व्हिजिट दिल्यानंतर माझी ओळख पंकज मते सरांशी झाली. त्यानंतर सरांना भेटल्यानंतर मला त्यांनी पूर्ण प्रोसेस समजून सांगितली आणि त्यांनी मला नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण कन्व्हिन्स केलं आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय ऑप्शन्स असतात ते पण त्यांनी माझ्याशी डिस्कस केलं. त्यानंतर मग मी इथे ट्रीटमेंट कंटिन्यू केली. 2 महिने ट्रीटमेंट माझी सरांकडे झाल्यानंतर माझी डिलिव्हरी इथे मातृत्वमध्येच पार पडली. त्याच्यामध्ये मी पेनलेस डिलिव्हरी ऑप्शन चूज केला होता. त्यामध्ये मला सायंबर मॅडमची खूप हेल्प झाली. डॉक्टर पंकज मते सर आणि सायंबर मॅडममुळे माझी डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते. आणि मातृत्वबद्दल बोलायचं म्हणजे इथला स्टाफ सर्व खूप कोऑपरेटिव्ह आहे. हॉस्पिटलचं पूर्ण क्लीननेस आणि जी सर्व्हिस आहे ती एक्सलंट आहे. आणि मी माझ्याकडून सगळ्यांना हायली रिकमेंड करेल की तुम्ही एकदा मातृत्वला येऊन नक्की व्हिजिट करा. पंकज सर एकदम बेस्ट आहेत. थँक्यू. ओव्हरऑल जयाचा एक्सपिरियन्स बघून आता मी सुद्धा प्रेग्नेंट आहे. 6 मंथ प्रेग्नन्सी झालेत. सो ओव्हरऑल इथला स्टाफ आणि इथला ॲम्बियन्स बघून आता मला पण असं वाटतंय की माझी पुढची ट्रीटमेंट मी इथेच कंटिन्यू करावी. मातृत्वाचं अजून एक क्वालिटी अशी आहे जी बेस्ट क्वालिटी वाटली मला, की टिल द टाईम जे काउन्सिलिंग आहे तेव्हापासून ते कन्सल्टेशनपासून ते सोनोग्राफी तेव्हापासून ते जे काही तुमचं NICUचं आहे, जे बाळाला काही कॉम्प्लिकेशन्स असतील किंवा सोनोग्राफीमध्ये काही असेल किंवा रिपोर्टसाठी आम्हाला खूप वेळ थांबावं लागलं नाही आणि बाळासाठी पण आम्हाला NICUसाठी दुसरं हॉस्पिटल सर्च करावं लागलं नाही. सो ही सर्वात बेस्ट क्वालिटी आहे. थँक यू सो मच.